श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. विप्रसभा. श्री महाराज श्रीरामनामाचे महत्त्व रात्रंदिवस सांगत असत. ही गोष्ट जरी खरी तरी वैदिक कर्ममार्गाला त्यांनी पुष्कळ महत्त्व दिले, हे पण तितकेच खरे आहे. स्वतः ते नित्य स्नानसंध्या करीत आणि आपल्या जवळच्या लोकांना ती करण्यास सांगत. गायत्री मंत्राबद्दल त्यांना फार आदर असून त्यांनी गोंदवल्यास 2 गायत्री पुरश्चरणे करविली. वैदिक अनुष्ठाने तर त्यांनी पुष्कळच करविली. दुसरे गायत्री पुरश्चरण ज्यावेळी झाले त्यावेळी कर्नाटक व महाराष्ट्र येथून विद्वान वैदिक विप्र गोळा झाले होते. त्यातले काही जण श्री महाराजांची रामनामावर असणारी श्रद्धा पाहून नाराज बनले. संधी साधून एके दिवशी ते श्री महाराजांना म्हणाले, महाराज, आपला बाकीचा आचार आणि व्यवहार उत्तम आहे, परंतु वेदाच्या आज्ञेप्रमाणे गायत्री सर्वश्रेष्ठ असताना आपण विप्रांना देखील रामनाम घ्यायला सांगता, हे अगदी वेदबाह्य आहे. असे सांगण्याने आपण त्यांची वेदश्रद्धा भ्रष्ट करीत आहात, असे आम्हाला वाटते. श्री महाराज म्हणाले, तुम्ही आपले मत इतक्या स्पष्टपणे मला सांगितले याबद्दल मी तुमचे कौतुक करतो. एकदा तुम्ही सर्वजण एके ठिकाणी जमा, मी तेथे येतो. तेथे आपण या गोष्टीचा निकाल लावू. ठरल्याप्रमाणे श्रावणवद्य एकादशीला श्रीराम मंदिरामध्ये मोठा दरबार भरला. मंदिर अगदी गच्च भरून गेले. श्री महाराजांनी नवी कफनी घातली होती. कपाळावर मोठे केशरी गंध लावले असून हातात कुबडी घेतली होती. श्री महाराजांनी प्रथम रामरायाला नमस्कार केला आणि नंतर सर्व ब्रह्मवृंदाला केला. आसनावर येऊन बसल्यावर ते विप्रांना उद्देशून म्हणाले, तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान आणि पूज्य आहात. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली, हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे. त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी या मार्ण देशात राहणारा एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही. मला ग्रंथाचे ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीन दास आहे. त्याच्या नामावर माझे प्रेम आहे. माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे. वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे. हे बरोबरच आहे, कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठविलेले आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि चांगले पावित्र्य असावे लागते. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत. कंदमुळे हाच त्यांचा आहार असे. इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे. काम, क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी हे गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती.
श्री महाराज एवढे बोलत आहेत तोच मध्येच एक विप्र म्हणाला, पण त्या श्रेष्ठ ऋषींचेच आम्ही वंशज आहोत, ही गोष्ट आपण विसरू नका. यावर श्री महाराजांनी उत्तर दिले, खरे आहे, तुमचे म्हणणे अगदी खरे आहे, परंतु ज्या प्रकारचे जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरले आहे याचा विचार करा. ऋषींचे राहणे, खाणे, पिणे, इंद्रिय संयम, सत्यनिष्ठा यापैकी आपल्यापाशी काहीच शिल्लक उरले नाही. त्या काळी ऋषींनी पर्जन्य सूक्त म्हटले असताना पाऊस पडत असे आणि तेच सूक्त आज म्हटले असताना साधा वारा देखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होते, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती. सध्या काल फार निराळा आला आहे. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा बदलली आहे. मालकीने विषय भोगणाऱ्या ऋषींचे वंशज अत्यंत विषयासक्त झाले आहेत. त्यांना जगातल्या वैभवाची इच्छा उत्पन्न झाली आहे. त्यांच्या आहाराविहारामध्ये फार बदल होऊन वैदिक कर्मे केवळ नाममात्र शिल्लक राहिली आहेत. ते वेद पठन करतात खरे, पण त्याचा उपयोग पोट भरण्यासाठी होतो. इतक्यात दुसरे एक भटजी मध्येच बोलले, हे असे आहे म्हणून सर्व वैदिक कर्मे नाहीशी करावी की काय? आपल्यासारख्यांच्या शिकवणीचा असा विपरीत परिणाम होतो हे स्पष्ट दिसून येते. आपल्या शिष्यांच्या पैकी किती जण रोज संध्या करतात ते कृपा करून सांगा. यावर श्री महाराज अगदी नम्रतेने म्हणाले, असा प्रश्न आपण मला विचारू नये, कारण तो आपल्यावरच उलटायचा संभव आहे. संध्या न करणारी माझी माणसे जशी दाखविता येतील तसे रोज स्नानसंध्या न करणारे, एकादशी न करणारे, कांदा लसूण खाणारे, धूम्रपान करणारे, परस्त्री आणि परद्रव्याचा अपहार करणारे, अहोरात्र परनिंदा करणारे वैदिक विप्रही दाखविता येणार नाहीत काय? माझ्या बोलण्याचा हेतू आपण नीट ध्यानात घ्यावा अशी माझी विनंती आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिली नाही आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे. अशा प्रसंगी आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. शास्त्रांमध्ये असे सांगून ठेविले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने व द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे नाम घेतले असता मनुष्याला भगवंताचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते. श्री महाराजांनी संतांचे नाव काढल्याबरोबर सर्व विप्र कोलाहल करू लागले. श्री महाराज गप्प बसले. इतक्यात कोल्हापूरचे उमरजकर शास्त्री उभे राहिले आणि म्हणाले,
आम्ही संतांना मानित नाही. आपण जे विधान केले त्याला श्रुतीप्रमाण दाखवा, नाही तर आपले शब्द मागे घ्या. प्रसंग मोठा आणीबाणीचा होता. ज्या धर्माचार्यांच्या विधानांना वेद किंवा उपनिषदे यांचा आधार नाही, त्यांच्या फजितीला पारावार नाही. ही हिंदू धर्माची पुरातन परंपरा आहे. वेदविरुद्ध किंवा वेदबाह्य सिद्धांत प्रतिपादन करणारा मनुष्य पाखंडी समजला जाऊन कोणीही चांगला धर्मप्रेमी हिंदू त्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही. श्री महाराज आता काय उत्तर देतात हे ऐकण्यास सर्व लोक उत्सुक झाले होते. तेव्हा अगदी शांतपणे आणि सर्वज्ञपणाच्या आत्मविश्वासाने श्री महाराज बोलले, मला आपण महत्व देऊच नका, पण श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी इत्यादी ज्या थोर संतांच्या नावांवर मी नामाविषयी सांगतो ते संत वेदबाह्य बोलतील हे कधी शक्यच नाही. वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप तद्रुपत्वाने संत जाणतात. नामाविषयी श्रुतीप्रमाणच पाहिजे असेल तर अथर्वण वेदांतर्गत कलिसंतरणोपनिषद पहावे, असे बोलून रामशास्त्री गिजरे यांना श्री महाराजांनी या उपनिषदाची पोथी आणावयास सांगितली. पोथी आणल्यावर त्यांना वाचण्यास सांगता त्यांनी पुढील मंत्र वाचून दाखविले. सर्व श्रुतिरहस्य गोप्यं तत शृणु येन कलिसंसारं तरिष्यसि. भगवदादिपुरुषस्य नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धुतकलिः भवति. नातः परतरोपायः सर्ववेदेषु दृश्यते. नास्य विधिः. सर्वदा शुचिः अशुचिः वा पठन् कोऽपि सायुज्यतामेति. यदा सार्ध त्रिकोटिर्जपति तदा पूतो भवति सद्यो मुच्यते. श्री महाराज पुन्हा म्हणाले, वेद हे भगवंताचे वर्णन करतात. नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असते, ते नामच आहे. जसे वेद हे अनादी तसे नाम हेही अनादी. जसे वेद हे अपौरुषेय तसे नाम हेही अपौरुषेय. जसे वेद हे अनंत तसे नाम हेही अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादी साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत. भगवंताच्या नामाला ती नाहीत. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले. नाम हे आगंतुक नाही. आदी नारायणाने वेद सांगायच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती अशी की आपण नाम घेत जावे. किंबहुना आपण नाम घेतले तर वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. श्री महाराज भाषण करीत असताना एकीकडे त्यांची लीनता आणि दुसरीकडे त्यांचा नामाबद्दलचा आत्मविश्वास, एकीकडे बोलण्याचा साधेपणा आणि आपलेपणा तर दुसरीकडे स्वानुभवाचे तेज आणि भगवंताच्या निष्ठेचा निश्चितपणा, एकीकडे वादाची कुशलता व दुसरीकडे परंपरेबद्दल आदर, या गोष्टी पाहून सर्व सभा त्यांच्या बाजूला वळली. तेथे जमलेल्या पुष्कळ विप्रांनी त्यांच्यापासून नाम घेतले. श्री महाराज वैदिक परंपरा टिकविण्यासाठी
विशेष काळजी घेत असत. गुरुवारी व शनिवारी सर्व देवांच्या वर रुद्र पवमानयुक्त अभिषेक करावयाची व्यवस्था त्यांनी केली. वैदिकांना तसेच हरदासांना ते फार मान देत. वैदिकांनी कंठस्थ करून वेद रक्षण केले म्हणूनच आज ते आपल्याला मिळाले, असे ते नेहमी म्हणत. गोंदवल्यास, काशीस व पंढरपुरास त्यांनी वेदघोष करवून वेद म्हणणाऱ्या विप्रांना पुष्कळ दक्षिणा देऊन तृप्त केले. परंपरेला मुळांतून उपटून टाकण्यापेक्षा तिच्यामध्ये योग्य ती सुधारणा घडवून आणणे हे खऱ्या सुधारकाचे कार्य होय. संतांनी हे कार्य केले म्हणून त्यांनी वेदांचा अपमान न करता प्रस्तुत कालाला योग्य असा फरक जीवनात घडवून आणला, असे श्री महाराज सांगत असत. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.